चल मी तयार आहे. मला बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलाय. तू त्या अभ्यासच्या ह्याच्यामध्ये तू कधी तिसऱ्या माळून दुसऱ्या माळावर आलासच नाही. हा तिसऱ्या माळावर राहायचा साहेब, सेकंड फ्लोअरला दुसऱ्या माळावर राहायचं. मी भेटायचो सेकंड फ्लोअर. आणि म्हणून यांच्या बोलण्यात येऊ नका. कसली सहानुभूती, कशासाठी, काय आहे? 2-2 बंगले आहेत, 2-2 बंगले आहेत, मर्सिडीज गाडी आहे, एक नाही अर्धा डझन तर आहेत. कोण घरात काम करतं ना? आदित्य करत नाही, उद्धव कोण करतं? कोणी नाही. मग सहानुभूती काय? उपासमार होते म्हणून सहानुभूती? बाळासाहेबांचा हा पहिल्यांदा सांगतो जाहीरपणे, कारण साहेबांनी मला सांगितलं होतं, नारायण तुला शपथ आहे कधी या गोष्टी बाहेर बोलू नको. साहेबांचा कोणीचा छळ आणि त्रास दिला असेल ना तर उद्धव ठाकरेंनी दिला. कोणी दिलं नाही, त्यांना छळ केला नाही. 20-20 दिवस थर्ड फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरला यायचा नाही, लिफ्टने सरळ खाली. काय बाळासाहेबांचं नाव सांगतो, लाज वाटली बाई सांगायला. अरे वडिलांच्या नावाने राजकारण करतो, पण जिवंतपणे बाळासाहेबांना किती छळलंय. उद्धव परत जर तू माझ्या वाटेला येशील ना तर उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना, निवडणूक संपली तर शिवाजी पार्कला येऊन सगळं सांगून टाकेन. फक्त साहेब गेल्यानंतर पुढ का? माझे वडील चोरले. अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का? दिलं? कसा वागलास? एक वेळेला 22 दिवस परदेशात गेला, लंडनला 22 दिवस. माझी ड्युटी असायची, हा परदेशात जायचा एकटा असताना. हा पण सर आणि साहेब जरा लक्ष द्या. मी रोज 7:30ला साहेबांकडे जायचो. 2-2.5 तास बसायचो, यायचो. ते जेवले का मी यायचो. एक दिवशी साहेब म्हणारण, बघ पोटची मुलं. आज 21 दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला. 21 दिवस कसा राहू शकतो? वडिलांचं वय, त्याचा आजारपण, आणि 21 दिवस फोन नाही. म्हणे शिंदे साहेबांनी माझे वडील चोरले. अरे वडील काय, तुझ्या काय काय हकीकत आहे? तू काय काय केलं मला माहिती आहे. तू आमच्या पंतप्रधान अमित शहाना बोलशील ना, तू जे जे काय केलंय तुझ्या आयुष्यात, त्या मातोश्रीत 2दा पळून गेला होता हो हॉलिडेमध्ये राहायला, बायका मुलांना घेऊन. अंधेरीला ना हॉलिडे, तिथे राह. मी सरांना मनोहर जोशींना फोन केला, ते मुख्यमंत्री होते. मी बोला साहेब, सर म्हणायचे, सर जा ना साहेबांना जरा सांगा त्यांना घरात गेला. मी जाऊन आलो, माझं ऐकत नाही, तू जा. मी बोला सर प्लीज जा, नाही तर आपण दोघं. नाही मला साहेबांनी सांगितलं परत या विषयावर यायचं नाही. ठीक आहे. मी सर फोन केला, 7:30 वाजले होते. साहेब मी नारायण राणे बोल, यायचं आहे. काय विषय? मला आल्यावर सांगतो. नाही तू आत्ता सांग. मला नाही, मला साहेब यायचंच आहे. नारायण माझ्या घरचा विषय काढायचा नाही. मी काढायचा की न काढायचं मी आल्यावर सांगतो. थोडं माझं आणि त्यांचं फार म्हणजे चालायचं प्रेम. मी गेलो आणि पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर बोल साहेब, तुम्ही उद्धवजींकडे शिवसेना प्रमुख म्हणून पाहू नका, मुलगा म्हणून पाहावं आणि त्यांचं ऐकून घ्यावं. एकदा ऐकून घ्या, परत मी कधीच येणार नाही. मग बोलले कसा वागतो, कसा बोलतो? साहेब माफ करा, तुम्ही वडील आहात, अर्धा तास माफ करा. बरं बोलल्यानंतर बोलले जा त्याला घेऊन ये. हॉलिडेमध्ये गेलो आणि बोललो उद्या सकाळी आपण वाचून जायचं. असं 2दा बोल रे नाही म्हणून येऊन बोल नाही म्हणून. मी वयाने लहान होतो, पण साहेबांचं प्रेम मिळवलं होतं. साहेब माझा शब्द मोडत नव्हते. मी शिवसेना सोडून निघालो, मला काढलं नाही कोणी. असं एक पत्र टाईप लिहिलं हाताने. साहेब बसले होते खुर्चीवर. बोला साहेब मी शिवसेना सोडतो, मी चाललो. मी पण वर पाहिलं नाही, ते पण पाहायला तयार नाही. का?
मी म्हटलं सांगितलं माझा आणि उद्धवचं नाही जमत, काम करू देत नाही, विचार कर. नाही साहेब मी काम करू शकत नाही. मी चाललो, पायाजवळ त्यांच्या पत्र ठेवलं आणि मी निघालो. दुसऱ्या दिवशी 8 वाजता सकाळी फोन आला, उठलास? म्हणलं हो सर. राग शांत झाला? म्हणलं रागाचा प्रश्न आहे साहेब, मला नाही काम करू देणार, माफ करा मला, माझ्यावर रागू नका, बघ विचार कर आणि तुला वाटलं परत यावं तर केव्हाही ये. ठीक आहे. हे प्रेम होतं तरी मी सोडून मला नाही काढलं बाळासाहेबांनी. का सोडून गेलो मी 39 वर्षानंतर? 15 वर्षाचा असताना मी शिवसैनिक झालो ना, वडिलांचं ऐकलं ना आईचं गुण, बेफाम होऊन संघटनेचं काम केलं. अख्ख्या महाराष्ट्रात नारायण राणेला जो शिवसैनिक आहे ना सगळं ओळखतो. शिवसेनेच्या वाढीसाठी शिवसेना मोठी व्हावी, सत्तेवर यावी. उद्धव काम केलंस काय रे तू? केलंस? एक तरी आमदार निवडून आणण्याची लायकी आहे तुझी? या महाराष्ट्रात शिवसेना घडवली, वाढवली, फोफावली आमच्यासारख्या सैनिकाने आज काही जगात नाही आहेत. मी नशीबवान आहे, आईवडिलांचे पुण्य आहे की आजही मी हयात आहे. साहेबांनी काय नाही पद, मुख्यमंत्री त्यांनी दिलं हो, हा असताना दिला, मुलगा असा असताना मला साहेबांनी मुख्यमंत्री केलं हो. तो पोटसूळ जास्त, माझ्यावर राग म्हणून जास्त. असं जाऊ दे विषय तो. सक्षम न्यूज 24.